नमस्कार, अथर्वस रेसिपी चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आजची माझी रेसिपी आहे हॉटेल स्टाईल फेमस असलेली मटण लपेटाची रेसिपी। ती पाहण्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। ह्यासाठी मी मटण धुवून घेतलेलं आहे। अर्धा किलोच्या आसपास मटण आहे, ते स्वच्छ धुवून घेतले आणि तिथे मी आलं लसणाची पेस्ट लावणार आहे। तुम्ही जेवढ्या म्हणजे मापात तुम्ही जे काय मटण किंवा चिकन घ्याल तर तेवढ्या पद्धतीने तुम्ही आलं लसणाची पेस्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता। तर इथे मी आलं लसणाची पेस्ट घेऊन त्याला लावून ठेवते आहे मटणाला। अगदी पातळसरच केली आहे म्हणजे ती व्यवस्थित लावता येते। घरगुतीच आलं लसणाची पेस्ट मी केलेली आहे आणि हे मी आता 2 तास झाकून ठेवणार आहे, नुसतंच आलं लसणाची पेस्ट लावून। आणि आता मी 2 तासानंतर हे रेसिपी करायला घेते आहे। तर इथे मी कुकर घेतला आहे आणि त्यात तेल घालते। तुम्हाला जसं जास्त कमी आवडत असेल तसं तुम्ही तेल घेऊ शकता, पण बऱ्यापैकी तेल घ्यायचं। आणि इथे मी आता खडा मसाला टाकते। तर इथे मी 2 तेजपत्ता टाकलेत, 1 मोठी वेलची, 2-4 लवंग आणि काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे। जास्त मी खडा मसाला घेतलेला नाही। तर आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो, कमी जास्त जसं आपल्याला आवडतोय, मसाले आवडतात तसं घेऊ शकतो। आणि बारीक चिरलेला असा लसूण घेतलेला आहे। तेल तापलं आहे आणि मसाले पण छानपैकी तापले, तर त्याच्यात हे लसूण आणि मोठा मोठा चिरलेला अगदी कांदा घेतलेला आहे। कांदा जरा जास्तच घ्यावा म्हणजे छान टेस्टी मटण थोडं चवीला टेस्टी लागतं। तर असा मोठा लांब लांब चिरलेला असा मी कांदा घेतलेला आहे। तोही आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। जरी मी म्हटलं जास्त घालायचा तरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तर इथे मी 2 कांदे मोठे चिरून घेतलेले आणि छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा लसूण अगोदरच घालायचं, म्हणजे त्याचे छान तेल सुटतं आणि वास येतो आपल्या कोणत्याही वस्तूला किंवा पदार्थाला। आणि नॉनव्हेज असेल तर लसूण नक्कीच अगोदर तेलात घालावा। तर आता इथे मी ग्रेव्ही मटण जे मॅरिनेट करून ठेवलेलं त्याच्यात मसाले घालते। हळद, गरम मसाला आणि लाल तिखट मसाला। तुम्ही ह्याच्यात हवा असेल तर धणे जिरे पावडर किंवा मटण मसालासुद्धा घेऊ शकता। तर मी तसं नाही केलेलं आहे, मी फक्त घरगुती पद्धतीने करते म्हणून मी हळद आणि गरम मसाला घेतला आहे। पण माझ्या मसाल्यात भरपूर गरम मसाला असतो आधीच, तर मी ते कमी घेतलेला आहे। तुम्ही अजून तुम्हाला आवडत असेल तर मसाले घालू शकता। तर इथे मी घरगुती हा लाल मसाला तिखट घेतलेला आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे आपण घेऊ शकतो। तर हे छान असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, चमच्याने किंवा हाताने करू शकता। आणि मीठसुद्धा इथेच मी आता ह्या साहित्यातच घेणार आहे घालायला। तर सगळं एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं असेल तर थोडंसं तेलही ह्यात मिक्स करू शकता। मटण मिक्स करताना किंवा मसाले मिक्स करताना थोडंसं काही जण तेलसुद्धा घेतात किंवा लिंबाचा रसही घेतात। तर इथे मी तेल घेतलेलं नाही, पण तुम्ही घेऊ शकता। तर हे असं छान मिक्स करून घ्यायचे आणि हे मॅरिनेट करतानाच पाणी सुटलेलं आहे जे आलं लसणाची पेस्ट लावलेली त्याच्यातच। तर आता हे ते बघू शकता आपण, कांदा छान गुलाबी रंगावर तयार झालेला आहे परतून। आणि हे मटण त्यात असंच मिक्स करून घ्यायचं आहे तेलात। ती थोडंसंच पाणी घालणार आहे मी, अगोदरच ते मॅरिनेट करतानाच त्याचं पाणी सुटलेलं आहे आलं लसणाच्या पेस्टपासून। आणि मी थोडीशी पातळच अशी पेस्ट घेतलेली, तर छान असं मोरलेलं आहे ते आलं लसणाची पेस्ट मटणामध्ये। आणि हे आता मी असं छानपैकी मिक्स करून घेते। आणि थोडंसं अगदी पाणी घालणार आहे आणि कुकरला मी अजिबात जास्त नाही, फक्त 1 शिटी 1 किंवा 2 शिट्या काढून घेणार आहे आणि मग वाटण घालणार आहे। तर इथे पाणी थोडंसं घालून आता मी कुकर बंद करते आणि 2 शिट्ट्या घेणार आहे। आणि इथे मी वाटण तयार केलेलं बघू शकता तुम्ही।
गरम गरमच आहे, पण मी थंड करून ते वाटणार आहे. तर कांदा खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात ओलं खोबरं आणि थोडंसं सुकंही खोबरं मी घेतलेलं आहे, अगदी थोडंसं. आणि हे भाजून घेतलं आहे आणि ह्याच्यात कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण जो आपण फोडणीला घेतो तेव्हा तशातलाच थोड्याशा 2-4 पाकळ्या मी इथे वाटणातसुद्धा घेतलेल्या आहेत. आणि कांदा खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे. थोडंसं अगदी सुकं खोबरंही घेतलेलं आहे. हे आपल्या आवडीप्रमाणे आहे, आवडत असेल तर घ्यायचं, नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालेल, किंवा नुसतं सुक्या खोबऱ्याचं सुद्धा वाटण करू शकतो आपण. तर हे आपल्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे आहे. तर हे अशा प्रकारे मी थोडं थंड झाल्यानंतर वाटण करून घेणार आहे. छान खरपूस असं कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हे वाटण करणार आहे मी. तर हे वाटण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं मटण शिजलेलं आहे. आणि झाकण काढून पण सुद्धा मी शिजवते आहे, म्हणजे कड आलेले दिसत असतील तुम्हाला झाकण काढलेलं आहे तर. आणि आता ह्याच्यात मी हे वाटण घालणार आहे. तुम्ही हे बघू शकता, बिना वाटणाचं सुद्धा तुम्ही असंही खाऊ शकता, इतकं छान असं ते तयार झालेलं आहे. तर हे असं मी वाटण तयार केलं आणि हे मी वाटण घालते. तर अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने असं घरी मटण लपेटा करू शकतो. वाटण पण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतो आणि बिना वाटणाचं सुद्धा करू शकतो आपण, छान भरपूर कोथिंबीर वगैरे घालून. पण हे खूप सुंदर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे मटण लपेटा. तुम्ही बघू शकता. आता मी हे नुसतं झाकण ठेवून ह्याला कड काढून घेणार आहे. मीठ वगैरे अगोदरच घातल्यामुळे ते छान व्यवस्थित लागलेलं आहे, लागतं आणि नंतर नाही घालायचं, तर ते छानपैकी लागलेलं आहे. आणि आता ह्याला मी फक्त उकळ काढून घेणार आहे, झाकण न लावता नुसतंच ठेवून. तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने खूप असं सुंदर चविष्ट मटण लपेटाची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरी, घावणे, भात कशाबरोबरही खाऊ शकता. खूप असं सुंदर हॉटेल स्टाईलचं मटण लपेटाची रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.